नमस्कार. जसं आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलेलं आहे, आपण उपस्थित केलेला प्रश्न नक्कीच बरोबर आहे. कारण सध्या MIDC ज्या आहेत लातूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी भूखंड नसल्यामुळे आपली गरज भागत नाही. परंतु मगाशी सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की जिल्ह्यामध्ये आपण जवळपास 5 ठिकाणी नव्याने MIDC करतो आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने ॲडिशनल लातूर टप्पा 2 ज्यामध्ये चाटा, भोयरा, अकोला आणि साखरा हे गावं समाविष्ट आहेत. तर मागच्या 8-10 दिवसापूर्वी सरांसोबत सविस्तर 2 ते 3 वेळा बैठका झालेल्या आहेत या विषयावर. आम्ही त्या MIDC मध्ये पुढे जाण्यासाठी किंवा तिचा MIDC तयार करण्यासाठी किंवा संपादन करण्यासाठी त्या ठिकाणचा रेट ठरवण्याची कारवाई करत आहोत. विशेष म्हणजे ॲडिशनल लातूर टप्पा 2 जो आता मी सांगतोय त्यामध्ये आपण बऱ्यापैकी पुढे गेलेलो आहोत. म्हणजे नव्याने MIDC करायची असेल तर बहुतांश त्याची प्रक्रिया ही खूप लेंदी आहे. म्हणजे MID ऍक्ट मधलं प्रकरण 6 लागणे, त्यानंतर त्याचं जॉईंट मेजरमेंट होणे, त्यानंतर 32(2), 32(1) अशी बरीच प्रक्रिया लेंदी आहे. परंतु ऍडिशनल लातूर मध्ये जवळपास आपण रेट फिक्सेशन म्हणजेच सेकंड लास्ट टप्प्यामध्ये आहोत असं म्हणायला हरकत नाही. हो सर. तर सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण रेट फिक्सेशन केल्यानंतर लगेचच रेट फायनल झाल्यानंतर आपण निवाडा करून जमिनीचा ताबाच घेणार आहोत. तसेच बेलकुंड औसा तालुक्यामध्ये आपण ऍडिशनल औसा, बेलकुंड आणि चिंचोली या 2 गावांमध्ये MIDC करतोय. ती सुद्धा MIDC मोठी आहे आणि त्याची सुद्धा जो टप्पा आहे तो सुद्धा जॉईंट मेजरमेंट कम्प्लीट झालेला आहे आणि 32(2) देखील इश्यू केलेला आहे MIDC ने. आता त्या ठिकाणी सुद्धा रेट फिक्सेशनची कारवाई आपण 30 सप्टेंबर सरांची चर्चा केल्यानुसार करणार आहोत. तर या 2 MIDC तर आपण एकदम टॉप प्रायोरिटीवर करतच आहोत. किंबहुना उदगीर, जळकोट आणि चाकूर म्हणजेच नांदगाव या 3 ठिकाणी सुद्धा पॅरलल MIDC स्थापन करण्याची कार्यवाही सुरू आहे. चाकूरमध्ये आपण एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट मागवले होते. त्याची मुदत जी होती ती 25 ऑगस्ट आहे. त्या 6 महिन्याच्या मुदतीत जेवढे काही अर्ज येतील ते अर्ज कन्सिडर करून MIDCचा चॅप्टर 6 नोटिफिकेशन चाकूरमध्ये देखील होईल. एकंदरीतच लातूरच्या जवळ असणाऱ्या 3 MIDC म्हणजे चाकूर असेल, बेलकुंड असेल, ॲडिशनल लातूर असेल, ह्या MIDC अगदी जवळ आहेत. अगदी म्हणजे रोडची कनेक्टिव्हिटी एवढी चांगली झालेली आहे की आपण अगदी 15 मिनिटात ते 20 मिनिटात त्या ठिकाणी पोहोचू शकू. मी कोल्हापूरला होतो रिजनल ऑफिसर म्हणून सुद्धा. एक कागल 5 स्टार MIDC आहे त्या ठिकाणी. ती सुद्धा कोल्हापूर पासून 35 ते 40 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर आज ती MIDC एक दर्जेदार MIDC म्हणून त्या ठिकाणी नावारूपाला आलेली आहे. त्याच पद्धतीचा आपला एक मानस आहे की लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आता ॲग्रोबेस्ड इंडस्ट्री बहुतांश बऱ्यापैकी आपल्याकडे आहे. तर MIDC केवळ MIDC केवळ जमीन देणारी संस्था म्हणूनच नाही तर एक इंडस्ट्रियल इकोसिस्टम तयार करणारी यंत्रणा म्हणून होऊ पाहत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पायाभूत सुविधा, त्यानंतर उद्योजकांना सुलभरित्या जमीन कशी उपलब्ध होईल त्यासाठी बिलाप नावाचं पोर्टल, किंबहुना MIDC जे काही सेवा ऑनलाईन दिल्या जातात MIDC मार्फत त्या ऑटो जनरेट कशा दिल्या जातील याच्यासाठी आपण मागील 2 महिन्यापासून जर उद्योजकांनी एखादा अर्ज केला असेल तर तो ऑटो अप्रूव्ह होतो. कुठल्याही मंजुरीची त्याला गरज नाही. अशी सुद्धा सुविधा त्या ठिकाणी चालू झालेली आहे. आणि त्यामध्ये सर जवळपास 12 सेवा ह्या ऑटो सेवा म्हणून आपण मॉड्यूल डेव्हलप केलेला आहे आणि त्याचा उपभोग उद्योजक घेत आहेत. सर साधारण किती दिवस लागेल सर म्हणजे आम्हाला ऍप्लिकेशन करण्यासाठी? किती दिवसात आम्ही करायचं ऍप्लिकेशन? कसं आहे, आता जमिनीचं संपादन झाल्यानंतर त्या ठिकाणी पायाभूत सुविधा करण्यासाठी वेळ जातो. तर एक आपण टेंटेटिव्ह 6 महिने ते वर्षभर पकडून चालायला हरकत नाही. आणि जेव्हा या नवीन MIDC होतील, तुमच्या प्रश्नाचं उत्तर राहिलं, जेव्हा या नवीन MIDC होतील तेव्हा मुबलक प्रमाणात आपल्याला जमीन उपलब्ध होईल आणि प्रत्येकाची गरज त्या ठिकाणी भागेल हे मी निश्चितच या ठिकाणी ग्वाही देतो. आम्ही आता ते फास्टॅगवरच घेतलेलं आहे. या सगळ्या गोष्टी माझ्या 3-4 मीटिंग झाल्या यांच्यासोबत. थांबलेलं काम होतं ते आपण फास्टॅगवर घेतलेलं आहे. पण जी स्टॅच्युटरी गोष्टी आहे कायद्यानुसारच्या तेवढा वेळ लागेल आणि ते आपण फास्ट करू. जेवढा आहे तेवढाच घेऊ आपण वेळ. कारण याचं आता ॲडिशनल MIDCचं टप्पा 2चं म्हणजे काहीच प्रोसेस नव्हती ती आपण पुढे आणली आता. आणि व्हॅल्युएशनचे याला आणलं. बेलकुंडचं थांबलेलं होतं ते सुद्धा मोजणी कंप्लीट करून टाकली आणि आता 32चं नोटिफिकेशन सुद्धा काढलेलं आहे. म्हणजे त्याला असं रुटीनमध्ये बराच वेळ जातो. पण त्यांना मी डेट दिलेली आहे प्रत्येक गोष्टीचे. ह्या डेटला त्याचा स्टॅच्युटरी पिरियड संपला की त्याच्या 10 दिवसामध्ये मला प्रोसेस झालं पाहिजे आणि करू आपण. आणि विशेष म्हणजे काय आपले
उद्योगमंत्री साहेबांसोबत मी 2 वेळा काम केलेलं. माडाला मला अध्यक्ष होते ते आणि रायगड जिल्ह्याचे माझे पालकमंत्री होते. त्याच्यामुळे मी आय कॅन टॉक डायरेक्टली होती. त्याच्यामुळं तसंही काही गरज नाही. कुशवाहा साहेब आलेले आहेत, त्यांच्यासोबत पण मी माडाला असताना काम केलेलं आहे, दोघं सोबत होतो. म्हणजे आपल्याला कसं ॲक्सेस आहे आपल्याला आणि आपण गरज पडली तर आपण बोलून पण घेऊ साहेबाला. जास्त इन्व्हेस्टमेंट असल्या किंवा अडचणी असल्या MID सुरू झाली तर बोलून पण मंत्री महोदय करू, आपण प्रयत्न करू.